नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या पेपर क्रमांक 2 पॉलिटिकल थिअरी, ज्याला राजकीय सिद्धांत असं आपण म्हणतो, त्यातल्या प्रकरण क्रमांक 1 मधल्या राजकीय सिद्धांताची व्याप्ती आणि त्याचं महत्त्व या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या भागांमधनं आपण सिद्धांत म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, राजकीय सिद्धांत, राजकीय विश्लेषण ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आढावा घेतलेला होता. आणि मग राजकीय सिद्धांताचं स्वरूप, त्याचा अर्थ या गोष्टींची चर्चा केलेली होती. आज आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती आणि त्याचं महत्त्व नेमकं कशा पद्धतीचं आहे त्याची चर्चा करणार आहोत. एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्या विषयाची खोली, एका अर्थानं असं आपण म्हणूया की त्या विषयामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्याला आपण त्या विषयाची व्याप्ती असं म्हणतो. हेनरी मेयो यांनी राजकीय सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी त्याची व्याप्ती सांगितलेली आहे, किंवा ते 4 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण करण्याचा हेनरी मेयो यांनी प्रयत्न केलेला आहे. ती या विषयाची व्याप्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता हे 4 मुद्दे नेमके कोणते आहेत? एक म्हणजे राजकीय विचारप्रणालींचा अभ्यास. राजकीय विचारप्रणालींच्या अभ्यासातून राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्त्वज्ञान यांची माहिती मिळू शकते. सामान्यतः एकाच राजकीय व्यवस्थेमध्ये एकच राजकीय विचारप्रणाली प्रभावी असेल तर राजकीय सिद्धांताचं स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतं. पण एकाच राजकीय व्यवस्थेमध्ये एकापेक्षा जास्त विचारप्रणाली असतील तर त्या राजकीय व्यवस्थेला आधारभूत असलेला राजकीय सिद्धांत स्पष्ट करणं कठीण होऊन बसतं. राजकीय विचारप्रणालीतून राजकीय सिद्धांत प्रकट होत असतात किंवा राजकीय सिद्धांत जन्माला येत असतात असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ, इंग्लंडच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये उदारमतवाद, व्यक्तिवाद, लोकशाही समाजवाद इत्यादी ज्या विचारप्रणाली आहेत त्यांचा प्रभाव पडलेला असल्यामुळं वेगवेगळ्या राजकीय विचारप्रणालींचा अभ्यास करणं भाग पडतं. भारताच्या संसदीय लोकशाहीत लोकशाही समाजवादाचा मार्ग स्वीकारलेला असला तरी राज्यकर्त्यांना समाजवादाचा विसर पडलेला आहे. भांडवलशाही विचारप्रणालीचा प्रभाव भारतात अप्रत्यक्षपणे वाढत चाललेला आपल्याला दिसतो. अमेरिकेच्या अध्यक्षीय लोकशाहीत भांडवलशाही विचारप्रणालीचा प्रभाव पडलेला आहे. तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये राजकीय व्यवस्था एक आढळते, पण विचारप्रणालीचं स्वरूप मात्र वेगळं असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे निश्चित कोणत्या विचारप्रणालीचा अभ्यास करायचा याविषयीचा संभ्रम हा वाढताना दिसतो. सोव्हिएत रशियामध्ये 1990 पर्यंत साम्यवादी विचारप्रणालीचा प्रभाव होता, परंतु साम्यवादी शासन व्यवस्था अयशस्वी झाल्यानंतर आता तिथे लोकशाही विचारप्रणालींचा काही प्रमाणामध्ये प्रभाव पडू लागलेला आहे. थोडक्यात काय तर राजकीय विचारप्रणालीच्या अभ्यासातून आपण राजकीय सिद्धांताचं स्वरूप जाणून घेऊ शकतो आणि त्यामुळे राजकीय विचारप्रणालींचा अभ्यास ही राजकीय सिद्धांताची व्याप्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल, किंवा तो एक काय म्हणायचं उपघटक अभ्यासाचा. या दृष्टिकोनातून आपण राजकीय विचारप्रणालींकडे बघितलं पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अभिजात अशा राजकीय वाङ्मयाचं अध्ययन, किंवा थोडक्यात आपण राजकीय ग्रंथांचा अभ्यास असं त्याला म्हणूया. वेगवेगळ्या विचारवंतांनी आतापर्यंत केलेले जे ग्रंथलेखन आहे
ते ग्रंथलेखन सिद्धांताच्या दृष्टिकोनातून उपयोगाचं ठरतं. उदाहरणार्थ प्लेटोचा रिपब्लिक असेल, स्टेट्समन किंवा लॉज सारखे ग्रंथ आहे. ॲरिस्टॉटलचा दी पॉलिटिक्स आहे, मॅकॅव्हेलीचा दी प्रिन्स आहे, मॉन्टेस्क्यूचा स्पिरिट ऑफ लॉज आहे, हॉबचा लेविएथन, लॉकनं लिहिलेलं 2 ट्रिएटिज ऑफ गव्हर्नमेंट, रुसोचा सोशल कॉन्ट्रॅक्ट, लास्कीचं द ग्रामर ऑफ पॉलिटिक्स, मिलचा ऑन लिबर्टी, मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, ग्रॅम वेलसचं ह्युमन नेचर ऑफ पॉलिटिक्स. असे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथरचना वेगवेगळ्या काळाच्या संदर्भामध्ये केलेली आपल्याला दिसते. त्या ग्रंथांच्या अभ्यासावरून आपल्याला राजकीय सिद्धांताचं ज्ञान मिळू शकतं. त्याच्याशिवाय त्या देशातल्या ऐतिहासिक स्वरूपाचे दस्तऐवज, करारनामे, जुने ग्रंथ यांच्या अभ्यासातून सुद्धा राजकीय सिद्धांताची ओळख किंवा माहिती आपल्याला मिळू शकते. कारण राजकीय सिद्धांत हे मागच्या भागात आपण म्हटल्याप्रमाणे की त्या त्या परिस्थितीनुसार त्याची मांडणी केलेली असते. देशकाल परिस्थितीनुसार ते बदलत गेलेले आपल्याला साधारणतः दिसतात. त्यामुळे राजकीय सिद्धांतांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अभिजात राजकीय वाङ्मयाचा अभ्यास करणं हे गरजेचं होऊन बसतं. तिसरा मुद्दा व्याप्तीच्या संदर्भामध्ये हेनरी मेयो मांडतात, तो म्हणजे राजकीय व्यवस्थांचा अभ्यास. सामान्यतः राजकीय सिद्धांत एका विशिष्ट राजकीय व्यवस्थेचं स्पष्टीकरण किंवा समर्थन करत असतो. राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केल्यामुळं राजकीय सिद्धांताचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या अध्यक्षीय लोकशाही शासन पद्धतीचा अभ्यास केला असता अमेरिकन राज्यघटनेनं सत्ता विभाजनाचा सिद्धांत कसा स्वीकारलेला आहे ते आपल्याला कळतं. सोव्हिएत रशिया, चीन या देशांच्या साम्यवादी राजकीय व्यवस्थांच्या अभ्यासामुळे तिथे राजकीय पद्धतीचा स्वीकार, एकपक्ष राजकीय पद्धतीचा स्वीकार कशा पद्धतीने केलेला आहे ते आपल्या लक्षात येऊ शकतं. इंग्लंडच्या संसदीय लोकशाही राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला तिथे व्यक्तिवाद, उदारमतवाद, समाजवाद या सिद्धांतांचा कसा प्रभाव पडलेला आहे ते समजून येतं. म्हणजे राजकीय व्यवस्थांच्या अभ्यासामुळे राजकीय सिद्धांत आणि त्या राष्ट्रातली प्रत्यक्ष परिस्थिती किंवा वस्तुस्थिती याचं आकलन आपल्याला होतं असं आपल्याला म्हणता येईल. सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी शासन पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर तिथे मार्क्सवादी सिद्धांत मूर्त स्वरूपात का येऊ शकला नाही याचं सुद्धा ज्ञान आपल्याला होतं. भारताच्या संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर भारतात घटनेनं समाजवादाचं धोरण स्वीकारलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये समाजवादाला पोषक आणि अनुकूल स्थिती का निर्माण झाली नाही किंवा का राहिली नाही हेही आपल्याला समजून येतं. संसदीय शासन पद्धतीच्या देशांमध्ये म्हणजे इंग्लंड आणि भारतासारख्या सत्ता विभाजनाचा सिद्धांत स्वीकारलेला दिसतो, पण तिथे कायदे मंडळाचं प्रभुत्व न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळापेक्षा जास्त असलेलं दिसतं. थोडक्यात काय तर एखादा राजकीय सिद्धांत आणि त्याची त्या देशातील पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी राजकीय व्यवस्थांचा अभ्यास हा उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल व्याप्तीच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर ती म्हणजे राजकीय संशोधनाच्या निष्कर्षांचा अभ्यास किंवा ज्याला आपण अनुभव प्रामाण्य संशोधन असं म्हणतो. तर तो भाग म्हणजे संशोधन पद्धतींचा वापर करून राजकीय संकल्पनांचं जेव्हा विश्लेषण केलं जातं तेव्हा त्या संशोधनातून काही राजकीय निष्कर्ष किंवा सिद्धांत मांडले जातात. कल्पना, तर्क, त्यावर आधारलेले सिद्धांत कोणते आणि वास्तववादी किंवा सत्य घटनांवरती आधारलेले सिद्धांत कोणते यांचं मूल्यमापन संशोधन पद्धतीच्या माध्यमातून होत असतं. तरी पण संशोधन पद्धतीमध्ये मूल्य व्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन चालणार नाही.
सिद्धांत आणि व्यवहार या दोन गोष्टी संलग्न असून त्यांना वेगळं करता येत नाही. मूल्यांची चिकित्सा करताना वास्तवातील म्हणजे व्यवहारातील त्यांचं महत्त्वही लक्षात घेणं गरजेचं असतं. डेव्हिड ईस्टन, चार्ल्स मेरियम किंवा हेनरी मेयो यांचं असं म्हणणं होतं की संशोधनात तंत्र आणि दृष्टिकोन यांना दुय्यम स्थान देऊन सामाजिक संदर्भ आणि वास्तवतेमधील श्रेष्ठता यांना अधिक महत्त्व द्यावं. प्राप्त परिस्थितीमध्ये एखादं मूल्य योग्य आहे किंवा नाही एवढाच विचार करणं आवश्यक ठरतं. थोडक्यात संशोधन करताना ते तटस्थ किंवा वस्तुनिष्ठ असावं. सिद्धांताचं मूल्यमापन करताना आणि निष्कर्षांचा पडताळा पाहताना अनुभव प्रामाण्यवादी संशोधनावरती अधिक भर देणं गरजेचं असतं असं या सगळ्या संशोधकांचं म्हणणं होतं. म्हणजे एका अर्थानं अनुभव प्रामाण्यवादी संशोधन जर केलं तर त्यातून सिद्धांत रचना होऊ शकते असं या संशोधकांचं म्हणणं होतं असं आपल्याला म्हणता येईल. ह्या 4 मुद्द्यांच्या आधारानं हेनरी मेयो यांनी राजकीय सिद्धांताची व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर राजकीय सिद्धांताचं परीक्षण करत असताना कोणत्या प्रकारची लक्षणं किंवा वैशिष्ट्ये ज्याला आपण म्हणतो ती आढळतात. म्हणजे राजकीय सिद्धांतामध्ये काय असावं अशा गोष्टींची नोंद म्हणजे त्याला आपण वैशिष्ट्य म्हणूया किंवा लक्षणं म्हणूया. ती लक्षणं नेमकी कोणती की राजकीय सिद्धांत कशाला म्हणायचं किंवा काय नेमकं असलं म्हणजे त्याला राजकीय सिद्धांत म्हणता येईल अशा गोष्टींचा थोडासा उहापोह आपण करूया. एक म्हणजे राजकीय सिद्धांत हा विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा पुरस्कार करतात. अशा राजकीय व्यवस्थेला आधारभूत ठरणारी तत्व, मूल्य आणि वर्तन पद्धती यांचं स्पष्टीकरण त्या सिद्धांतामध्ये असावं लागतं. उदाहरणार्थ लोकशाही राजकीय व्यवस्थेचे आधारभूत तत्व म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकमत यांचं स्पष्टीकरण लोकशाहीच्या राजकीय सिद्धांतामध्ये आपल्याला आढळतं. सर्वंकष राजकीय व्यवस्थेमध्ये सत्तेचं केंद्रीकरण, एकाधिकारशाही, व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच किंवा आक्रमक राष्ट्रवाद अशा प्रकारची तत्व आपल्याला आढळताना दिसतात. त्यामुळे राजकीय सिद्धांत विशिष्ट राजकीय परिस्थितीचा किंवा व्यवस्थेचा पुरस्कार करत असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ते एक त्याचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थांमध्ये विशिष्ट राजकीय विचार प्रणालीचा पुरस्कार केला जातो. लोकशाही राजकीय व्यवस्थांमध्ये लोकशाही समाजवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद, उदारमतवाद, भांडवलवाद अशा राजकीय विचार प्रणालींचा पुरस्कार असतो. सर्वंकष राजकीय व्यवस्थेमध्ये आदर्शवाद, नाझीवाद, फॅसिस्टवाद, साम्यवाद, दहशतवाद, लष्करवाद अशा राजकीय विचार प्रणालींचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. तिसरं लक्षण आपल्याला असं सांगता येईल की राजकीय सिद्धांतातील निष्कर्ष हे वास्तववादी असतात किंवा वास्तववादी असावे लागतात. राजकीय जीवनातील राजकारणातील महत्त्वाच्या घटना, घडामोडी त्यांचं वस्तुनिष्ठ म्हणजे वास्तववादी संशोधन करून त्यामधील घटनांचा आणि घटकांचा कार्यकारण भाव किंवा कार्यकारण संबंध ज्याला आपण म्हणतो तो शोधून काढावा लागतो. प्रत्यक्षात घटना आणि परिस्थिती कोणती होती याचं वास्तववादी विश्लेषण करून सत्य शोधून निष्कर्ष काढावे लागतात. तेव्हा तो राजकीय सिद्धांत बनू शकतो. म्हणजे राजकीय सिद्धांताला वास्तववादी निष्कर्षांची जोड असावी लागते थोडक्यात. चौथं म्हणजे राजकीय सिद्धांतात गृहीत धरलेली तत्व, मूल्य यांची चर्चा आणि निष्कर्ष स्पष्ट आणि स्वतंत्र असावे लागतात. राजकीय सिद्धांतानं पुरस्कारलेली तत्व, मूल्य त्या राजकीय व्यवस्थेला आधारभूत असावी लागतात. तसंच ती तत्व राजकीय व्यवस्थेशी जुळणारी किंवा सुसंगत असावी लागतात. उदाहरणार्थ आदर्शवादी सिद्धांताची मूल्य
किंवा तत्व जर्मनीमध्ये हिटलरच्या नाझीवादी विचार प्रणालीमध्ये रुजलेली होती. मार्क्सवादी सिद्धांताची तत्व साम्यवादी देशांच्या राजकीय विचार प्रणालीमध्ये स्वीकारलेली दिसतात. इंग्लंडच्या लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये उदारमतवाद, व्यक्तिवाद किंवा समाजवादाची बीज किंवा मूल्य ज्याला आपण म्हणू ती रुजलेली दिसतात. पाचवं लक्षण आपल्याला असं सांगता येईल की भूतकालीन आणि वर्तमानकालीन राजकीय परिस्थितीचा अनुभव आणि तिचं अध्ययन हा राजकीय सिद्धांताचा खरा आधार असतो. राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून प्रस्थापित करण्यात आलेली मूल्य, तत्व ही राजकीय वास्तवतेशी सुसंगत असतात. अशी तत्व, मूल्य ही भविष्य काळामध्ये राजकीय समाजाला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणारी सुद्धा असतात. सहावं लक्षण आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सिद्धांतातील निष्कर्ष हे तत्व आणि व्यवहार यांच्यात समन्वय साधून काढलेले असतील तर ते सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी अधिक जुळणारे किंवा सुसंगत ठरतात. राजकीय सिद्धांताची मूल्य आणि प्रत्यक्ष राजकीय सामाजिक परिस्थिती यांच्या सुसंवादातून निष्कर्ष काढताना संशोधन अधिक तटस्थ वृत्तीनं निपक्षपातीपणे होणं हे आवश्यक असते. त्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीचं संकलन, परीक्षण आणि मूल्यांकन करून अचूक वस्तुनिष्ठ आणि प्रमाणभूत निष्कर्ष काढणं आवश्यक असतं. कालमानानुसार बदल स्वीकारण्याची गतिमानता आणि क्षमता जर असेल तर असे निष्कर्ष हे अधिक उपयुक्त ठरलेले आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात सातवं म्हणजे सामाजिक शास्त्रांनी शोधून काढलेली तत्व आणि तथ्य यांच्याशी राजकीय सिद्धांत जे असतात ते सुसंगत किंवा जुळणारे असले पाहिजे. राजकीय सिद्धांतांनी स्वीकारलेली तत्व ही सामाजिक मूल्यांशी, तत्वांशी जुळणारी असतील तरच समाजामध्ये त्या सिद्धांताचं अस्तित्व टिकून राहतं. कारण त्यांच्यावर होणारी टीका आणि आक्षेप यांचं खंडन करण्याची क्षमता त्याच्याकडे प्राप्त झालेली असते. अशा प्रकारे राजकीय सिद्धांताचं मूल्यांकन करताना आपल्याला ही जी लक्षणं किंवा कसोट्या ज्याला आपण म्हणतो त्या कसोट्या सिद्धांतात आहेत किंवा नाहीत हे पाहावं लागतं. अर्थात सगळीच लक्षणं किंवा सगळ्याच कसोट्या कोणत्याही एका राजकीय सिद्धांतामध्ये आढळणार नाही. तेव्हा राजकीय सिद्धांताचं मूल्यांकन करताना या ज्या वर सांगितलेल्या 7-8 कसोट्या आहेत त्या कसोट्यांचा कमी अधिक प्रमाणामध्ये वापर करून आपण निष्कर्षांची पडताळणी करू शकतो. आता या पार्श्वभूमीवरती म्हणजे आता आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती आणि राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्ये किंवा त्याची लक्षणं बघितल्यानंतर राजकीय सिद्धांताचं महत्त्व काय आहे याची थोडीशी चर्चा करूया. विशिष्ट राजकीय सिद्धांत ज्या काळाच्या संदर्भामध्ये मांडले जातात त्या काळातील व्यक्तींच्या मनावरती त्याचा प्रचंड असा प्रभाव पडलेला असतो. त्यामुळे मानवी इतिहासामध्ये खोलवरची उलथापालथ घडवून आणण्याचं श्रेय आपल्याला राजकीय सिद्धांतांना द्यावं लागतं. आणि एका अर्थानं जसं सिद्धांताला आपण हे श्रेय देतो तसंच त्या सिद्धांताचे जे पुरस्कर्ते किंवा जे अभ्यासक आहेत त्यांना ते श्रेय जातं. त्या काळाच्या सामाजिक घडामोडी या सिद्धांतामध्ये साकार केलेल्या असतात किंवा साकार झालेल्या असतात. त्याप्रमाणे ते सिद्धांत त्या घडामोडींना वळण देत असतात. असा हा दुतर्फी संबंध असतो. म्हणजे एका बाजूला राजकीय सिद्धांतामध्ये त्यावेळच्या परिस्थितीचं प्रतिबिंब पडलेलं असतं तर दुसऱ्या बाजूनं राजकीय सिद्धांत त्या परिस्थितीला आकार देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूचे संबंध असतात असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरण सांगायचं झालं तर काय म्हणता येईल की मध्ययुगाच्या अंधार पर्वामध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लावणं जसं अशक्य होतं तितकीच मार्क्सवादाची मांडणी केली जाण्याची शक्यता सुद्धा धूसर होती.
म्हणजे तशा प्रकारची परिस्थिती मध्ययुगामध्ये नव्हतीच. म्हणून विज्ञानाचा किंवा वाफेच्या इंजिनाचा शोध लागला नाही. आणि जसं ते झालं नाही, वाफेच्या इंजिनाचा शोध लागला नाही, तद्वतच मार्क्सवादासारखे सिद्धांत सुद्धा जन्माला आलेले आहेत. वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, इंजिन यंत्र युगाची सुरुवात झाली, म्हणून शोषणकारी समाज रचना जास्त ठळकपणे पुढे आलेली आपल्याला दिसते. अन्यथा हे सिद्धांतच निर्माण झाले नसते. म्हणजे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की सिद्धांत जे असतात ते त्या काळाचं प्रतिनिधित्व करत असतात. ज्याप्रमाणे त्या काळाचं प्रतिबिंब सिद्धांतामध्ये उमटतं, तसंच सिद्धांत सुद्धा काळाला आकार देत असतात असं आपल्याला म्हणता येईल. साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे स्वातंत्र्याचं आंदोलन जे होतं भारतातलं, ते गांधीवादी विचारसरणीनं भारावून गेलेलं होतं. म्हणजे गांधीवादाचं प्रतिबिंब हे आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये उमटताना दिसत होतं. तुम्ही जर मराठीतल्या कथा कादंबऱ्या जर बघितल्या, पि स खांडेकरांसारख्या वगैरे, तर त्यांच्यावरती गांधीवादाचा विशेष असा पगडा उमटलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्यातले नायक वगैरे जे काही असतील ते सुद्धा गांधी विचारानं प्रभावित झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे एका अर्थानं सामाजिक प्रतिबिंब म्हणजे सिद्धांताचं किंवा विचारसरणीचं हे सामाजिक परिस्थितीमध्ये प्रतिबिंब उमटतं. तसंच सामाजिक परिस्थिती सुद्धा त्या सिद्धांताला आकार देत असते असं आपल्याला म्हणता येईल. समाजातल्या विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद देण्यातून सिद्धांत साकार होत असल्यामुळं त्यांचं त्या काळातील लोकांकडून उत्स्फूर्त स्वागत केलं जातं. त्या सिद्धांताचा पुरस्कार करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याची तयारी असंख्य व्यक्ती त्यामुळेच करत असतात. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की सिद्धांत हे समाजाच्या गरजेतून उद्भवलेले असतात. तत्वज्ञ हे त्यांना केवळ शब्दबद्ध करत असतात, एवढंच. त्यामुळे समाजाची गरज काय आहे, त्या गरजेला जास्त महत्त्व असते आणि त्या गरजेनुसार सिद्धांतांची निर्मिती होत असलेली आपल्याला दिसते. कार्ल मार्क्सनं राजकीय सिद्धांतांचं वर्णन करत असताना विचार प्रणाली किंवा भ्रामक जाणीव अशा शब्दात सिद्धांताचं वर्णन केलेलं आहे. पण तसं करत असताना मार्क्स असं म्हणत होता की एक ना एक दिवस माणूस या भ्रामक जाणीवेच्या कचाट्यातून सुटून खरं सामाजिक शास्त्र समजावून घेईल, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे हे अशा पद्धतीचं प्रतिपादन मार्क्स करत असला तरी सुद्धा विचार प्रणालीचं महत्व त्यानं कमी लेखलेलं नाहीये. व्यापक सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवण्याच्या कामी विचार प्रणाली नेहमीच उपयुक्त असते असं मार्क्सचं म्हणणं होतं. राजकीय सिद्धांतांची समाज जीवनातली असलेली ही निकड तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे कमी न होता उलट जास्त वाढलेली आपल्याला दिसते. आधी माणूस रूढी परंपरांनुसार जगत होता. भोवतालचं जग नाही समजलं तरी त्याला फारशी काही खंत नव्हती. आधुनिक माणूस भोवतालच्या जगाविषयी अनविज्ञ राहूच शकत नाही किंवा तो तशा पद्धतीनं जगूच शकत नाहीये. त्यामुळे समाज जीवनाचा जसजसा विकास होत गेला तसतसे नवे नवे राजकीय सिद्धांत माणसानं निर्माण केलं असल्याचं आपल्याला दिसतं. माणसाला जगण्यासाठी विज्ञान कला वगैरेची जेवढी गरज असते तेवढीच राजकीय सिद्धांतांची सुद्धा गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि तेच तर खरं त्याचं महत्व आहे. म्हणजे चुकांपासून शिकणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि त्या विधानातच खरं तर सिद्धांत आणि व्यवहार याविषयीचा संबंध सूचित झालेला आहे. माणूस चुका करतो पण त्यापासून शिकतो आणि त्या चुकांची पुढे पुनरावृत्ती टाळण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे व्यवहारातून जेव्हा एखाद्या सिद्धांताचं विशिष्ट प्रतिपादन चूक असल्याचं सिद्ध होतं तेव्हा माणूस त्या सिद्धांताची तेवढ्यापुरती फेररचना करतो आणि सुधारित सिद्धांतानुसार पुढे व्यवहार सुरू ठेवतो.
हे जे चक्र आहे हे चक्र अखंडपणे सुरू राहतं. अनेक वेळेला संभाव्य चुका आधीच लक्षात घेऊन त्यांना प्रतिबंध करण्याची व्यवस्थाही सिद्धांतामध्ये केली जाऊ शकते. विशेषतः संभाव्य चुकांचं स्वरूप अत्यंत गंभीर ठरू शकतं तेव्हा ती दक्षता माणूस घेताना आपल्याला दिसतो. थोडक्यात सिद्धांतकाची भूमिका जी आहे ती भूमिका आपल्याला काय सांगता येऊ शकते? समाजाच्या राजकीय जीवनाचे तात्कालिक किंवा संभाव्य प्रश्न हे इतरांपेक्षा चटकन पाहणं आणि इतरांपेक्षा त्याचं अधिक सखोल विश्लेषण करणं हे राजकीय सैद्धांतिकाचं काम असतं. त्याचप्रमाणे क्रियाशील राजकारणाला कृतीचे पर्यायी मार्ग पुरेसा अवधी ठेवून आणि आधीच त्या कृतींचा सर्व संभाव्य परिणामांचा सूक्ष्म विचार करून उपलब्ध करून देणं. केवळ विद्वत्तापूर्ण स्वगत नव्हे तर ज्यावर राजकारण्याला इमले उभारता येतील असा ज्ञानाचा भरभक्कम पाया उभा करणं हे काम राजकीय सैद्धांतिक करत असतात असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा राजकीय सिद्धांत आपलं हे काम उत्तम प्रकारे पार पाडतो तेव्हा तो मानवतेच्या विकासातील आपल्या लक्ष्याचं महत्वाचं हत्यार ठरतो. आणि योग्य सिद्धांताची प्रेरणा मिळाल्यास लोकांनी आपली साध्य आणि साधनं अचूक त्यांना निवडता येतात आणि निराशेकडे नेणारे जे मार्ग असतात ते मार्ग टाळता येऊ शकतात. या दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचं माणसाच्या जीवनातलं महत्व आहे. म्हणजे निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणं हे राजकीय सिद्धांताचं आपल्याला महत्व म्हणून सांगता येऊ शकतं असं म्हणता येईल. आता याच्यामध्ये काही मुद्दे महत्वाच्या बाबतीमध्ये जे आहेत ते मांडता येऊ शकतात. आता हे मुद्दे नेमके कोणत्या प्रकारचे आहेत तर राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचं महत्व जे आहे जे मी मगाशी म्हणत होतो की माणसाला निराशेच्या गर्तेपासून त्याची सोडवणूक करण्याचं एक महत्वाचं काम जे आहे ते काम हे राजकीय सिद्धांत करत असलेले आपल्याला दिसतात. आता हे करत असताना नेमके कोणते मुद्दे सांगता येऊ शकतात? एक म्हणजे राजकीय व्यवस्थेचं मूल्यांकन. म्हणजे राजकीय व्यवस्था एकाएकी निर्माण होत नाही, तिला गतकालीन इतिहासाच्या परिणामांचा एक आधार असतो आणि ती राजकीय व्यवस्था वर्तमान काळाशी समकालीनता दर्शवित असते. एका अर्थाने त्या राजकीय व्यवस्थेमध्ये असे कालसदृश बदल का झाले, ते बदल क्रांतीच्या किंवा शांततेच्या मार्गाने झाले की कसे झाले, त्यामुळे भविष्यामध्ये कोणते बदल घडणार याची माहिती जाणून घेण्यास राजकीय सिद्धांत आपल्याला उपयुक्त ठरत असतात. उदाहरणार्थ भारतात धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती करण्यात आली. याचं कारण जुन्या काळातील धार्मिक आधारावरती जे झालेले संघर्ष होते ते संघर्ष आणि त्यामुळे झालेली जी जीवित किंवा वित्त हानी आणि एकोपा नष्ट होण्याची जी भावना होती त्याच्यामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे राजकीय व्यवस्थेचं जर मूल्यांकन केलं तर आपल्याला कळू शकतं की राजकीय सिद्धांताचं महत्व काय. दुसरं म्हणजे विचारसरणींचं मूल्यांकन. म्हणजे प्रत्येक राजकीय व्यवस्था ही कोणत्या तरी विचारसरणीवरती आधारलेली असते. उदाहरणार्थ साम्यवादावरती आधारलेली चीनची राजकीय व्यवस्था किंवा लोकशाही समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेवरती आधारलेली भारताची राजकीय व्यवस्था. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासानं कोणत्याही राजकीय व्यवस्थेनं स्वीकारलेली तत्वप्रणाली योग्य आहे किंवा नाही याचा तुलनात्मक अभ्यास करून आपणाला राजकीय सिद्धांताच्या आधारावरती निष्कर्ष काढता येतो. त्यामुळे राजकीय सिद्धांत महत्वाचे आहेत. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे आपल्याला ठरवण्यासाठी राजकीय सिद्धांत गरजेचा आहे असं म्हटलं जातं. तिसरं म्हणजे मूल्यांचं परीक्षण. राजकीय व्यवस्थेमध्ये काही स्वयंभू
आणि काही स्वीकारलेली अशी मूल्य असतात. उदाहरणार्थ लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही स्वयंभू मूल्य आहे. साम्यवादामध्ये ही मूल्य स्वीकारून त्याच्यामध्ये बराच बदल केलेला आहे. त्या आधारावरती साम्यवादी राजकीय व्यवस्था खरंच लोकशाही प्रधान आहे का की नाहीये हे पाहणं आणि वैचारिक आणि व्यावहारिक संभ्रम दूर करणं ही गोष्ट राजकीय सिद्धांताच्या मूल्य परीक्षणावरून आपल्याला ठरवता येऊ शकते. म्हणजे त्या दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचं महत्व आपल्याला सांगता येऊ शकतं. आणखीन एक गोष्ट आपल्याला राजकीय वाङ्मयाच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये सांगता येऊ शकते की प्रत्येक राजकीय व्यवस्था ही ऐतिहासिक संक्रमणाचा भाग आहे. भूतकालीन परिस्थितीचा परिणाम राजकीय व्यवस्थेवरती होतो. तो परिणाम नेमका कोणता आणि कसा झाला याचा मागोवा घेण्यास राजकीय सिद्धांत नेहमी उपयोगी ठरत असतात. उदाहरणार्थ प्लेटो किंवा अरिस्टॉटलचा आदर्श राज्य आणि आधुनिक आदर्श राज्य याच्यामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे हे परिवर्तन आपल्याला त्यांची तुलना करून किंवा त्याचा अभ्यास करूनच कळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं असेल तर ते म्हणजे अनुभव प्रामाण्यवादी संशोधन. आधुनिक काळामध्ये तथ्य संकलन आणि विश्लेषणाच्या आधारानं नवीन राजकीय सिद्धांत मांडता येतात. असे सिद्धांत वस्तुनिष्ठ आहेत का, ते तर्कप्रामाण्यवादी आहेत किंवा कल्पनाविलासवादी आहेत, यांचं मूल्यमापन राजकीय सिद्धांताच्या आधारावरती आपल्याला करता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचं महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आजच्या काळातला मनुष्य, मगाशी मी जे म्हणत होतो की सभोवतालच्या परिस्थितीविषयी अनभिज्ञ राहू शकत नाही आणि त्यामुळं समाज जीवनाच्या विकासाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन असे राजकीय सिद्धांत मांडले गेलेले आपल्याला साधारणतः दिसतात. आणि तेच खरे एका अर्थानं राजकीय सिद्धांताचं महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.